आता आपण मंडू मधल्या जहाज महलला आलोय. हा जहाज महलचा बाहेरचा परिसर आहे. इथे राईट साइडला तिकीट काउंटर आहे. तिथून तिकीट कलेक्ट करायचं आपल्याला. आणि इथे मला एक छोटीशी खारुताई दिसतीये. इथे जहाज महलचा नकाशा आहे. हे जहाज महल साठीचं एंट्री तिकीट पर पर्सन 20 रुपीज आहे. हे जहाज महलचे 3 एंट्री गेट्स आहेत आणि हे तिरक्या डिरेक्शन मध्ये. कदाचित महालामध्ये ज्या काही रॉयल फॅमिलीज राहत होत्या त्यांच्यावर बाहेरच्यांची सहजासहजी नजर पडू नये म्हणून ह्या दरवाजांची अशी रचना केली असावी, किंवा शत्रूने सहजरित्या आतमध्ये प्रवेश करू नये हेही कारण असावं त्यामागे. आतमध्ये प्रवेश केल्या केल्या राईट हँड साइडला हा तबेली महल आहे. ॲज पर इट्स नेम तबेली महल या ठिकाणाचा वापर घोड्यांना ठेवण्यासाठी व सैनिकांच्या राहण्यासाठी केला जाईल. तबेली महलचा जो ग्राउंड फ्लोअर आहे त्याला म्युझियम मध्ये कन्वर्ट केलंय. अकराव्या शतकातलं हे पेंटिंग आहे. हा अरबी अभिलेख आहे. मोगलांच्या काळातल्या ह्या टाइल्स आहेत. या महालाच्या आजूबाजूला छोटी मोठी तलावं आहेत आणि जेव्हा ही तलावं पूर्णपणे भरतात तेव्हा हा जो महाल आहे तो एखादा जहाजासारखा दिसतो, म्हणून ह्याचं नाव जहाज महल आहे.
हा राजवाडा 15व्या शतकात गियासुद्दीन खिलजी याने 15,000 राण्यांसाठी बांधला होता. हे मुंज तलाव आहे. महालाच्या वरच्या बाजूला असे वॉटर चॅनल्स दिसतात. ही जी रचना आहे याचा वापर पाणी फिल्टर करण्यासाठी केला जात असे. ह्यात चुना, मीठ, कोळसा, रेती हे टाकलं जाईल आणि त्याच्यातून पाणी फिल्टर केलं जाईल आणि ते फिल्टर झालेलं पाणी ह्या वॉटर टँक मध्ये जात असे. जहाज महलची प्रतिकृती इथे बनवली आहे. हा समोर जो दिसतो तो हिंडोला महल आहे. मराठीमध्येच म्हणायला गेलं तर झुलता महाल. हिंडोला महल हे नाव त्याच्या झुकलेल्या भिंतींवरून पडलंय. आता आपण चंपाबावडीच्या दिशेने जातोय. इथे लिहिलेल्या माहितीनुसार ह्या चंपाबावडीची निर्मिती 14व्या ते 15व्या शतकामध्ये केली गेली. ह्या विहिरीतल्या पाण्याचा सुगंध तेव्हाच्या काळी चाफ्याच्या फुलांच्या सुगंधासारखा होता आणि त्यामुळे ह्या विहिरीला चंपाबावडी हे नाव पडले. ह्या विहिरीच्या आजूबाजूला अंडरग्राऊंड रूम्स आहेत आणि ह्या रूम्स विहिरीच्या बाजूला असल्या कारणाने आणि अंडरग्राऊंड असल्या कारणाने त्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वातानुकूलित राहत असत. इथे लिहिलेल्या माहितीनुसार हा जो आजूबाजूचा परिसर आहे चंपाबावडीच्या त्याला शाही परिसर असं म्हटलं जातं आणि तो आता भग्न अवस्थेत आहे. सो अशा प्रकारे आपली आजची मंडू मधली भटकंती पूर्ण झाली आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागलोय बॅक टू महेश्वर. जर तुम्ही मंडूला स्वतःची व्हेकल घेऊन येण्याचा प्लॅन करत असाल
तर तुम्हाला एकच सजेस्ट करेन, तुमचा की प्रवास करून तुम्ही दिवसा मंडूमध्ये पोहोचा. शक्यतो रात्रीचा प्रवास टाळा, कारण मंडूमध्ये येणारा जो रस्ता आहे तो घाट रोड आहे आणि रस्ता निमुळत आहे आणि खूप शार्प टर्न्स आहेत. आणि समजा तुमच्या गाडीचा काही प्रॉब्लेम झाला तर जवळपास कुठलाही मेकॅनिक सुद्धा नाहीये, त्यामुळे तुमची गैरसोय होऊ शकते. मंडूवरून महेश्वरला आपण ह्या रूटने जातोय. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आजच्या भागामध्ये महेश्वर कव्हर करता नाही आलं, कारण की आज मंडू फिरण्यातच पूर्ण दिवस गेला. सो आपण महेश्वर नेक्स्ट व्लॉगमध्ये कव्हर करणार आहोत.